Hello student, let's start our today's session of the physics. Last time आपण प्रायमरी सेल आणि सेकंडरी सेल स्टडी करत होतो. ओके, प्रायमरी सेल म्हणजे काय? द सेल्स विच कॅन बी युज्ड वन्स ओनली अँड विच कॅन नॉट बी रिचार्ज्ड अगेन. ओके, म्हणजे एकदा यूज करायचे आणि त्याच्यानंतर ते फेकून द्यायचे, त्याला काय म्हणायचं? प्रायमरी सेल. म्हणजे ते आपण वन टाइमच यूज करू शकतो. दीज सेल्स आर लो कॉस्ट बट दीज सेल्स आर नॉट सुटेबल फॉर दी हेवी लोड्स. त्याच्यानंतर सेकंडरी सेल्स म्हणजे काय? द सेल्स विच कॅन बी recharged and used again and again. The cells which can be recharged and used again and again and used again and again are called as secondary cells. Okay, so secondary cells are these are having more cost. Okay, and these can be used for हेवी लोड्स. म्हणजे याचं सिरीज पॅरल कॉम्बिनेशन वापरून आपण सेकंडरी सेल जे आहे ते आपण हेवी लोड साठी देखील वापरू शकतो. हा, आता एक्सरसाइजचा पार्ट बघा. तर याच्यामध्ये फर्स्ट काय बघा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. You are given 4 bulbs, 25 watt, 40 watt, 60 watt and 100 watt of power, all operating 230 volt. Which them has the lowest resistance? Okay, which of them has lowest resistance? आता पॉवरचा फॉर्म्युला काय असतो? पॉवर इज इक्वल टू फी स्क्वेअर बाय आर असतं. म्हणजे ज्याची पॉवर जास्त त्याचा रेझिस्टन्स काय असणार आहे? सगळ्यात कमी. पॉवर आणि रेझिस्टन्स जे आहे ते इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतात. कारण इथं सगळ्यांचं व्होल्टेज काय आहे? 230 आहे, म्हणजे फी कॉन्स्टंट आहे सगळ्यांच्यासाठी. पॉवरचा फॉर्म्युला काय असतो? फी स्क्वेअर बाय आर. त्याच्यामुळं ज्याचं पॉवर जास्त असेल त्याचा रेझिस्टन्स काय असणार आहे? सगळ्यात कमी असणार आहे. त्याच्यामुळे आन्सर काय येणार आहे? तर 100 वॅटचा जो बल्ब असेल त्याचा रेझिस्टन्स काय असणार आहे? सगळ्यात कमी असणार आहे. सो आन्सर येणार आहे लास्ट, दॅट इज डी. आफ्टर दॅट सेकंड एमसीक्यू. विच ऑफ द फॉलोइंग इज अन ओहमिक कंडक्टर. याच्यामधला कुठला ओहमिक कंडक्टर आहे? म्हणजे ओहमिक कंडक्टर म्हणजे काय? द कंडक्टर विच ओबे ओहम्स लॉ इज कॉल्ड ॲज ओहमिक कंडक्टर. तर याच्यामध्ये नायक्रोम वायर जी आहे ती ओहमिक कंडक्टर आहे. बाकी ट्रान्झिस्टर, व्हॅक्यूम ट्यूब आणि इलेक्ट्रोलाइट हे ओहम्स लॉ उभे करत नाहीत. ओहम्स लॉ उभे करणं म्हणजे काय? फी आणि आय मधला ग्राफ स्ट्रेट लाईन ग्राफ यायला पाहिजे, परंतु तो स्ट्रेट लाईन ग्राफ येत नाही. ओके, सो सेकंडचा आन्सर येणार आहे डी. थर्ड, रिओस्टॅट इज युज्ड. रिओस्टॅट इज युज्ड. आता रिओस्टॅट म्हणजे काय असतं? व्हेरिएबल रेझिस्टर असतं. तर याच्यामध्ये काय काय ऑप्शन दिलेत बघा. टू ब्रिंग ऑन अ नोन चेंज ऑफ रेझिस्टन्स इन द सर्किट, टू अल्टर द करंट, टू कंटिन्युअसली चेंज द रेझिस्टन्स इन ऑर्बिटरी मॅनर अँड देअरबाय अल्टर करंट, टू मेक अँड ब्रेक सर्किट ॲट एनी इन्स्टंट, नायदर टू अल्टर रेझिस्टन्स नॉर द करंट. आता रिओस्टॅट काय करतो? रिओस्टॅटचा साइन आपल्याला रेझिस्टन्स चेंज करता येतो आणि त्याच्या साइन आपण करंट कंट्रोल करतो. इथं मेक अँड ब्रेक म्हणजे याचा मिनिंग काय होतो? मेक अँड ब्रेक. मेक अँड ब्रेक हे काम कुणाचं असतं? स्विचचं असतं. त्याच्यामुळे सी तर येणारच नाही, डी देखील येणार नाही, कारण हा करंट कंट्रोलिंग डिव्हाइस आहे. लक्षात घ्या, रिओस्टॅट काय करतो? करंटला कंट्रोल करतो. आता इथं कंटिन्युअस चेंज इन रेझिस्टन्स असतं. रिओस्टॅट मध्ये काय होतं? कंटिन्युअस चेंज इन रेझिस्टन्स आपल्याला करता येतं in any arbitrary manner and thereby alter current. Okay, so answer is B येणार आहे. Next, a wire of length L and resistance R is stretched so that its radius of cross section is half. What is its new resistance? आता हा जो प्रॉब्लेम आहे स्ट्रेचिंगचा प्रॉब्लेम आहे. लक्षात घ्या, स्ट्रेचिंग. आता वायर ज्यावेळी आपण स्ट्रेच करणार आहे त्यावेळी काय होतं? व्हॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टंट. हे तुम्हाला माहिती पाहिजे. व्हेन वायर इज स्ट्रेच्ड व्हॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टंट. ओके, तर इथं कसं होणार बघा, व्हॉल्यूम इज इक्वल टू कॉन्स्टंट. म्हणजेच व्हॉल्यूम म्हणजे काय असतं? एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इंटू लेंथ इज इक्वल टू काय असणार आहे? कॉन्स्टंट.
वायरच्या व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इंटू लेंथ. एरियाचा फॉर्म्युला काय, पाय आर स्क्वेअर इंटू एल इज इक्वल टू कॉन्स्टंट. ठीक आहे. आता पाय आर स्क्वेअर इंटू एल हे कॉन्स्टंट राहायला पाहिजे. मग आर जर काय केला, इथं आर काय दिलाय, हाफ केलाय. रेडियस इज मेड हाफ. रेडियस हाफ केली तर आर स्क्वेअर काय होणार, 1/4 टाइम्स होणार. बरोबर आहे ना. आर स्क्वेअर 1/4 टाइम्स झाला तर ही LHS ची टर्म आहे तेवढी राहण्यासाठी लेंथ किती टाइम्स व्हायला पाहिजे, 4 टाइम्स व्हायला पाहिजे, तरच ते पॉसिबल आहे. ओके. आर स्क्वेअर काय होणार आहे, 4 टाइम्स होणार. आणि सॉरी, आर स्क्वेअर जो आहे तो 1/4 टाइम्स होणार. आणि एल जे आहे ते मग काय असायला पाहिजे, 4 टाइम्स व्हायला पाहिजे, तरच पाय आर स्क्वेअर एल काय होणार आहे, कॉन्स्टंट होणार आहे. कारण ही राईट हँड साईड जी आहे ती कॉन्स्टंटच राहायला पाहिजे, म्हणजे लेफ्ट हँड साईड देखील आहे तेवढीच राहायला पाहिजे. लेफ्ट हँड साईड आहे तेवढी राहायला पाहिजे म्हणजे एक नंबर त्याच्यातला कमी होत असेल तर दुसरा नंबर तेवढ्याच पटीनं काय व्हायला पाहिजे, वाढायला पाहिजे. लक्षात येते का बघा. रेडियस हाफ टाइम्स केली म्हणजे रेडियस स्क्वेअर 1/4 टाइम्स होणार. स्क्वेअर होणार ना, 1/2 चा स्क्वेअर 1/4 होणार. आणि आर स्क्वेअर 1/4 टाइम्स झाला तर लेंथ काय होणार आहे, 4 टाइम्स होणार आहे. ओके. आता रेझिस्टन्सचा फॉर्म्युला काय असतो, रो इंटू एल डिवायडेड बाय ए, हा रेझिस्टन्सचा फॉर्म्युला आहे. आता इथं बघा, रो म्हणजे रेझिस्टिव्हिटी. इथं काय मटेरियल चेंज झालेलं नाही त्याच्यामुळे रेझिस्टिव्हिटी काय चेंज होणार नाही. लेंथ किती होणार आहे, 4 टाइम्स होणार. लेंथ 4 टाइम्स. आणि एरिया म्हणजे पाय आर स्क्वेअर असतं. ओके. बघा इथं कसं येणार, रेझिस्टन्सचा फॉर्म्युला रो एल बाय ए. ओके. म्हणजे रो एल डिवायडेड बाय पाय आर स्क्वेअर होणार. बरोबर आहे ना. आता इथं आर इज इक्वल टू रो, लेंथ जी आहे ती काय व्हायला लागली, 4 टाइम्स व्हायला लागली. आणि पाय इज अ कॉन्स्टंट, आर स्क्वेअर काय व्हायला लागलाय, 1/4 टाइम्स व्हायला लागलाय. 1/4 टाइम्स. त्याच्यामुळे 4 वर जाणार आणि काय होणार आहे, 16 होणार. म्हणजे रेझिस्टन्स काय होणार आहे, 16 टाइम्स ओरिजिनल रेझिस्टन्स होणार. लास्ट इज द आन्सर. ओके. लास्ट याचा आन्सर येणार आहे. याचा आणखी एकदा तुम्हाला सोल्युशन करून दाखवतो मी. जस्ट अ मिनिट. हे बघा काय दिलंय बघा, wire is stretched so that radius become half असं लिहिलंय. radius become half. ठीक आहे. बघा आता काय होतं, इन स्ट्रेचिंग ऑफ वायर आपण असे अज्युम करू शकतो की व्हॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टंट. व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहणार. ओके. सो इनिशियल व्हॉल्यूम इज इक्वल टू फायनल व्हॉल्यूम. आता इनिशियल व्हॉल्यूम काय असणार आहे, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इंटू लेंथ म्हणजे A1 L1 इज इक्वल टू काय येणार आहे, A2 L2 येणार. ठीक आहे. सुरुवातीला एरिया म्हणजे पाय R1 स्क्वेअर इंटू L1 इज इक्वल टू काय येणार आहे, पाय R2 स्क्वेअर इंटू काय येणार आहे, L2 येणार. आता रेडियस, बट क्वेश्चन मध्ये काय दिलंय, रेडियस जी आहे ती काय केलेली आहे, हाफ केलेली आहे. म्हणजे R2 इज हाफ टाइम R1, म्हणजे सुरुवातीची रेडियस R1 असेल, नंतरची रेडियस R2 असेल, तर रेडियस हाफ केली असं दिलंय. त्याच्यामुळे इथं काय होणार बघा, दोन्ही साईडचं पाय कॅन्सल होणार. R1 स्क्वेअर ऍज इट इज ठेवूया. R1 स्क्वेअर इंटू L इज इक्वल टू काय होणार आहे, R2 स्क्वेअर म्हणजे R2 म्हणजे किती आहे, हाफ R1 आहे ना, त्याचं स्क्वेअर 1/4 R1 स्क्वेअर इंटू L येणार. सॉरी, L1 आणि हे L2. परत R1 स्क्वेअर कॅन्सल होणार आणि L1 इज इक्वल टू 1/4 टाइम्स L2 येणार आहे. किंवा इथं आपण असं लिहू शकतो की L2 बाय L1 किती येणार आहे, 4 येणार. L2 डिवायडेड बाय L1 इज इक्वल टू 4 होणार आहे. ठीक आहे. नाउ resistance is given by
आर इज इक्वल टू रो एल बाय ए असतं किंवा रो एल डिवायडेड बाय पाय आर स्क्वेअर असतं. एरिया म्हणजे पाय आर स्क्वेअर. त्याच्यामुळं R2 डिवायडेड बाय R1 म्हणजे न्यू रेझिस्टन्स डिवायडेड बाय ओरिजिनल रेझिस्टन्स इज इक्वल टू काय येणार आहे, रो ही क्वांटिटी काय होते, स्ट्रेचिंग मध्ये कॉन्स्टंट राहते. ओके, कारण स्ट्रेचिंग मध्ये मटेरियल चेंज होत नाही. L2 बाय L1 इंटू R1 बाय R2 स्क्वेअर येणार. बरोबर आहे ना. जे डायरेक्टली आहे R2 बाय R1 इज इक्वल टू L2 बाय L1, कारण R इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू L आहे आणि R इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्मॉल r असल्यामुळं R2 बाय R1 इज इक्वल टू R1 बाय R2 उलट लिहावं लागेल त्याचा स्क्वेअर. तर इथं व्हॅल्यूज ठेवूया. सो R2 डिवायडेड बाय ओरिजिनल रेझिस्टन्स किती आहे, R आहे. ओके, सुरू L2 बाय L1 ची व्हॅल्यू किती काढली आपण इथं, 4/1 काढलेली आहे, 4 काढलेली आहे L2 बाय L1. आणि R1 बाय R2 ची व्हॅल्यू किती येणार बघा, R1 डिवायडेड बाय R2. R1 बाय R2 इज इक्वल टू 2 येणार आहे. याचा स्क्वेअर म्हणजे किती होणार आहे, 4 इंटू 4 म्हणजे काय येणार आहे, 16 इज इक्वल टू R2 डिवायडेड बाय R येणार. म्हणजे R2 इज इक्वल टू काय येणार आहे, 16R येणार. R2 इज इक्वल टू 16R. आता इथे एक ट्रिक वापरायची नेहमी लक्षात घ्या, एवढं सोडवायची गरज नाही. जेव्हा वायरच्या स्ट्रेचिंगचा क्वेश्चन येतो, ओके, वायरच्या स्ट्रेचिंगचा क्वेश्चन येतो, वायर इज स्ट्रेच्ड असं क्वेश्चन मध्ये म्हटलेलं असेल तर काय फॉर्म्युला वापरायचा लक्षात घ्या. एवढं कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. स्ट्रेच्ड, तर याच्यामध्ये न्यू रेझिस्टन्स R डॅश इज इक्वल टू N स्क्वेअर टाइम्स R हा फॉर्म्युला वापरायचा आहे. फिर N म्हणजे काय, हाऊ मच टाइम्स वायर इज स्ट्रेच्ड. हे फक्त लक्षात ठेवायचं आहे. R डॅश इज इक्वल टू N स्क्वेअर इंटू R. N म्हणजे किती टाइम वायरला स्ट्रेच केला. आता इथं बघा L2 इज इक्वल टू 4L1 आहे, म्हणजे एखाद्या वायरला 4 टाइम स्ट्रेच केलेला असेल तर या फॉर्म्युलानुसार, या शॉर्टकट फॉर्म्युला याच्यानुसार आन्सर काय येणार आहे, 4 टाइम स्ट्रेच केलेला असेल, 4चा स्क्वेअर 16R. डायरेक्टली आन्सर येते. ओके, सो समजा असं सांगितलं की एका वायरला स्ट्रेच केले सो दॅट इट्स लेंथ बिकम डबल. ओके, सो दॅट इट लेंथ बिकम डबल म्हणजे डबल स्ट्रेच केलेला आहे. डबल स्ट्रेच केल्यावर काय होणार, न्यू रेझिस्टन्स R डॅश इज इक्वल टू 2चा स्क्वेअर इंटू ओरिजिनल रेझिस्टन्स. म्हणजे स्ट्रेच करायच्या अगोदर रेझिस्टन्स R असेल आणि स्ट्रेच टू डबल लेंथ असं म्हटलं तर काय होणार आहे, 4R हा नवीन रेझिस्टन्स होणार आहे. ओके, तर याच्यामध्ये ज्यावेळी रेडियस आपण हाफ करतो ना त्यावेळी लेंथ 4 टाइम्स होते, म्हणजे 4 टाइम्स स्ट्रेचिंग झालं हे अगोदर तुम्हाला काढावं लागेल. आणि 4 टाइम्स स्ट्रेचिंग केलं की काय होणार आहे, रेझिस्टन्स 16 टाइम्स होणार. नेक्स्ट, masses of 3 pieces of wire made of same metal are in ratio 1:3:5 and lengths are in ratio 5:3:1. The ratio of their resistance. ओके, रेशो ऑफ देअर रेझिस्टन्स म्हणजे इथं मासेसचा रेशो आणि लेंथचा रेशो दिलाय. ओके, म्हणजे M1:M2:M3 हा रेशो किती दिलाय, 1:3:5 दिलाय. आणि लेंथचा रेशो काय दिलाय, लेंथ L1:L2:L3 हा रेशो दिलाय. तो किती दिलाय, 5:3:1 असा रेशो दिलेला आहे. ओके, 5:3:1. तर हे कसं सॉल्व्ह करता येईल बघा. Here in this problem it is given that ratio of masses M1:M2:M3 हा रेशो किती दिलाय, that is 1:3:5. आणि लेंथचा रेशो दिलाय L1:L2:L3. this ratio is given as 5:3:1. ओके, so this information is given. आणि काय काढायला सांगितलंय, रेशो ऑफ देअर रेझिस्टन्स.
R1 S2 R2 S2 R3 क्वेश्चन मार्क. आता पुन्हा एकदा हे कसं काढता येईल बघा. रेझिस्टन्सचा फॉर्म्युला काय असतो, रो एल डिवायडेड बाय ए. आता हा जो फॉर्म्युला आहे लेंथ आणि एरियाच्या स्वरूपात आहे. हा फॉर्म्युला आपल्याला मासच्या स्वरूपात अगोदर कन्वर्ट करावा लागेल आणि मगच आपण रेझिस्टन्सेसचा रेशो काढू शकतो. ओके, तर आपल्याला मास आणि लेंथ याच्या स्वरूपात फॉर्म्युला पाहिजे आहे, म्हणजे ए आपल्याला काय करावं लागेल, रिप्लेस करावं लागेल. आता हे ए कसं रिप्लेस करायचं बघा. मास ऑफ द वायरचा फॉर्म्युला काय असतो, मास इज इक्वल टू एरिया ऑफ मास इज इक्वल टू व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. बरोबर आहे ना. मास इज इक्वल टू काय असतं, व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी असतं. ओके, व्हॉल्यूम इंटू डेन्सिटीला डी म्हणूया. व्हॉल्यूम इंटू डेन्सिटीला डी. व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. व्हॉल्यूम म्हणजे काय, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इंटू लेंथ इंटू डेन्सिटी. हा मासचा फॉर्म्युला येणार. बरोबर आहे ना. व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी, आणि व्हॉल्यूम म्हणजे वायरचं व्हॉल्यूम असतं एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इंटू लेंथ इंटू डेन्सिटी. मग याच्यावरून एरियाचा फॉर्म्युला काय येणार बघा. एरिया इज इक्वल टू मास डिवायडेड बाय, ओके, एरिया इज इक्वल टू मास डिवायडेड बाय लेंथ इंटू डेन्सिटी. हा एरियाचा फॉर्म्युला येणार. ठीक आहे. आता हा एरियाचा फॉर्म्युला रेझिस्टन्सच्या फॉर्म्युल्यामध्ये ठेवला तर रेझिस्टन्स इज इक्वल टू काय येणार बघा, रो इंटू एल डिवायडेड बाय रो इंटू एल डिवायडेड बाय काय होणार, एम डिवायडेड बाय एल डी, आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, रो एल स्क्वेअर डी बाय एम होणार. रो एल स्क्वेअर डी डिवायडेड बाय एम हा रेझिस्टन्सचा फॉर्म्युला होणार. बरोबर आहे ना. म्हणजे हा फॉर्म्युला तुमचा लेंथ आणि मासच्या स्वरूपात झालेला आहे. एल इंटू डी वर गेलं त्याच्यामुळे एल स्क्वेअर डी झालं. मग आता रेशो मध्ये जर लिहायचं झालं तर R1 as2 R2 as2 R3 इज इक्वल टू, आता याच्यामध्ये कॉन्स्टंट काय असणार आहे, रेझिस्टिव्हिटी आणि डेन्सिटी. कारण मटेरियल जोपर्यंत चेंज होत नाही तोपर्यंत रेझिस्टिव्हिटी आणि डेन्सिटी चेंज होत नाही. म्हणजे L1 स्क्वेअर बाय M1 as टू काय येणार आहे, L2 स्क्वेअर बाय M2 येणार as टू L3 स्क्वेअर बाय M3 असं ते येणार आहे. लक्षात येत आहे. सो L1 स्क्वेअर म्हणजे 5 चा स्क्वेअर किती, 25 डिवायडेड बाय M1 म्हणजे 1 as टू L2 स्क्वेअर म्हणजे 3 चा स्क्वेअर म्हणजे 9 डिवायडेड बाय M2 किती आहे 3 as टू L3 स्क्वेअर म्हणजे काय होणार आहे 1 चा स्क्वेअर दॅट इज 1 डिवायडेड बाय M3 किती येणार आहे 5. ओके, त्याच्यामुळे हा त्याचा रेशो येणार आहे 25/1 ओके as to 9/3 as to 1/5. ओके, आता हा डिनोमिनेटर सगळा काढून टाकायचा आहे. डिनोमिनेटर काढून टाकायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल, इथं एका कॉमन नंबरनं मल्टिप्लाय करावं लागेल. डिनोमिनेटर काढून टाकायचं असेल तर अगोदर हे बरोबर आहे का बघा. L1 स्क्वेअर बाय M, L2 स्क्वेअर बाय L1 स्क्वेअर बाय M1, L2 स्क्वेअर बाय M2, L3 स्क्वेअर बाय M3. L1 स्क्वेअर म्हणजे किती आहे 5 चा स्क्वेअर 9 चा स्क्वेअर 5 चा स्क्वेअर 3 चा स्क्वेअर आणि 1 चा स्क्वेअर म्हणजे 25 9 आणि 1 येणार. M1 M2 M3 ची व्हॅल्यू 135 आहे. ओके, किंवा हे थोडंसं अगोदर असं लिहूया 25 as to 9/3 म्हणजे किती होणार आहे 25/1 म्हणजे 25 येणार, 9/3 म्हणजे 3 येणार अँड 1/5 ॲज इट इज 1/5. आता हा 5 डिनॉमिनेटर हा जो तिसरी टर्म आहे 1/5 त्याच्यामधला 5 जर काढून टाकायचा असेल तर प्रत्येक टर्मला काय करावं लागेल 5 न मल्टिप्लाय करावं लागेल. त्याच्यामुळे आपलं फायनल आन्सर येणार R1 as to R2 as to R3 चं फायनल आन्सर येणार आहे 25 into 5 125 as to 3 into 5 15 as to 1/5 into 5 म्हणजे इथं 1 राहणार. सो आन्सर येणार आहे 125 as to 15 as to 1. लक्षात येते, आन्सर काय येणार आहे 125 as to 15 as to 1 हे आन्सर येणार. सो असा ऑप्शन कुठला आहे बघा, 125 as to 15 as to 1 हा लास्ट ऑप्शन याच्यामध्ये आहे, फोर्थ ऑप्शन.
Next, internal resistance of cell of EMF 2 volt is 0.1 ohm. It is connected to an resistance of 0.9 ohm. The voltage across cell. Voltage across cell म्हणजे PD of the cell काढायचा आहे. PD of the cell चा फॉर्म्युला काय असतो? V is equal to E minus IR असतो. I into small r. V is equal to E minus I into small r. किंवा V is equal to I into capital R देखील करू शकतो आपण. PD काढायचा असेल तर. I into capital R. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय असतं? करंट इंटू रेझिस्टन्स. आता करंट किती येणार सर्किटमध्ये? हे सर्किट कसं आहे बघा, अशा प्रकारे एक सेल आहे, त्याला एक इंटरनल रेझिस्टन्स आहे आणि ते एका एक्सटर्नल रेझिस्टन्सला जोडलेलं आहे. असं हे सर्किट आहे. इथं आहे 2 व्होल्ट, इथं आहे 0.1 आणि इथं आहे 0.9. ओके, मग करंट कसा काढायचा? टोटल EMF इन द सर्किट दॅट इज 2 डिवायडेड बाय टोटल रेझिस्टन्स इन द सर्किट किती होणार बघा? 0.1 आणि 0.9. म्हणजे टोटल रेझिस्टन्स येणार आहे 1 इंटू एक्सटर्नल रेझिस्टन्स किती आहे? 0.9. सो 2 इंटू 0.9 हे आन्सर येणार आहे. म्हणजे आन्सर किती येणार? 1.8 व्होल्ट. ओके, 1.8 व्होल्ट विल बी द आन्सर. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट 100 cells each of EMF 5 volt and internal resistance 1 ohm are to be arranged so as to produce maximum current in 25 ohm resistance. Maximum current. Each row contains equal number of cells. The number of rows should be आणि ऑप्शन काय काय दिले त्याच्यामध्ये? 2, 4, 5 and 100. क्वेश्चन मध्ये काय दिलंय? 100 cells each of EMF 5 volt and internal resistance 1 ohm are to be arranged so as to produce maximum current in a 25 ohm resistance. Okay, each row contains equal number of cells. Number of rows should be. नंबर ऑफ रोज किती असायला पाहिजे असा क्वेश्चन आहे. आता करंट वाढवायसाठी आपल्याला काय करावं लागतं? सिरीज कॉम्बिनेशन वापरावं लागतं, बरोबर आहे ना? सिरीज कॉम्बिनेशन वापरावं लागतं. आता हे ऑप्शन जे आहेत ते 1 by 1 आपल्याला चेक करावे लागतील. जस्ट अ मिनिट, हा अगोदर क्वेश्चन मी कॉपी करतो आणि मग आपण क्वेश्चन सॉल्व्ह करूया. सो सी वन्स अगेन द क्वेश्चन. 100 cells each of EMF 5 volt, internal resistance 1 ohm are to be arranged so as to produce maximum current in 25 ohm resistance. Each row contain equal number of cells. The number of rows should be. आता ऑप्शन नुसार आपण हे काय करूया? चारही गोष्टी आपण सॉल्व्ह करून बघूया. नंबर ऑफ रोज किती असायला पाहिजे? आता फॉर एक्झाम्पल अकॉर्डिंग टू फर्स्ट ऑप्शन नंबर ऑफ रोज आपण 2 घेतल्या. नंबर ऑफ रोज 2 घेतल्या तर पहिल्या रो मध्ये किती असायला पाहिजेत? 50 सेल्स पाहिजेत आणि दुसऱ्या रो मध्ये किती पाहिजेत? मग 50 सेल्स, बरोबर आहे ना? अशी ही अरेंजमेंट होणार आहे. टोटल 100 सेल्स आपल्याला अरेंज करायचे आहेत आणि हे कुणाला जोडायचं आहे? 25 ओहम रेझिस्टन्सला जोडायचं आहे. एक्सटर्नल रेझिस्टन्स 25 ओहम. तर या केसमध्ये 25 ओहम मधून किती करंट पास होतोय बघूया. ठीक आहे, आता 50 सेल्स आपण सिरीज मध्ये जोडले, प्रत्येकाचं व्होल्टेज किती आहे? 5 व्होल्ट आहे. म्हणजे किती EMF वरच्या रो मध्ये किती EMF होणार आहे? 50 into 5 म्हणजे 250 व्होल्ट पहिल्या रो मध्ये होणार, दुसऱ्या रो मध्ये देखील 250 व्होल्ट होणार आहे. ओके, आणि पॅरल कॉम्बिनेशन मध्ये फायनली एक्सटर्नल रेझिस्टन्स जो आहे त्याला व्होल्टेज किती जाणार आहे? 250 व्होल्ट जाणार आहे. त्याचबरोबर 1 ओहमचे 50 रेझिस्टन्सेस काय येणार? आता सिरीज मध्ये येणार, म्हणजे त्याचा किती होणार आहे? इंटरनल रेझिस्टन्स 50 ओहम होणार, याचा काय होणार आहे? 50 ओहम होणार. आणि 50 ओहम मध्ये पॅरल आल्यामुळे त्याचा इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स किती होणार आहे? म्हणजे वरच्या रोला टोटल झाला इंटरनल रेझिस्टन्स 50 ओहम, खालच्या रोला झाला 50 ओहम. 50 आणि 50 पॅरल आहेत म्हणजे त्याचा रेझिस्टन्स किती होणार? 25. आता
सर्किटमध्ये एकूण व्होल्टेज किती होणार आहे? 250 व्होल्ट होणार. हे लक्षात आलं का बघा? सर्किटमध्ये एकूण व्होल्टेज किती होणार आहे? 250 व्होल्ट. कारण का 50 सेल्स सिरीज मध्ये आहेत. 50 × 5 म्हणजे 250. सेल्स सिरीज मध्ये जोडल्यावर व्होल्टेज वाढतं, पॅरलल मध्ये जोडल्यावर वाढत नाही. म्हणजे 250 व्होल्ट पॅरल मध्ये 2 जोडल्यावर हो जरी तरी 250च राहणार, ते 500 होणार नाही, लक्षात घ्या. व्होल्टेज 250, एकूण इंटरनल रेझिस्टन्स होणार आहे 25 आणि एक्सटर्नल रेझिस्टन्स आहे 25. म्हणजे करंट किती येणार आहे? ए ऑप्शन जर कन्सिडर केला तर करंट येणार आहे 25 ओम मधला करंट. टोटल ईएमएफ किती? 250 डिवायडेड बाय टोटल रेझिस्टन्स म्हणजे एक्सटर्नल रेझिस्टन्स प्लस इंटरनल रेझिस्टन्स म्हणजे 250 होणार. म्हणजे फर्स्ट ऑप्शनला करंट येणार आहे 5 एम्पियर. ठीक आहे. आता सेकंड ऑप्शन जर कन्सिडर केला तर याच्यामध्ये सेकंड ऑप्शन मध्ये काय करायचं आहे? 4 रोज घ्यायचे आहेत. अशा 4 रोज मध्ये 100 सेल्स आपल्याला जोडायचे. म्हणजे प्रत्येक रो मध्ये किती येणार? मग प्रत्येक रो मध्ये 25 सेल्स येणार. आता 25 4 जार 100 आणि हे कुणाला जोडायचं आहे? एक्सटर्नल रेझिस्टन्सला जोडायचं आहे. आता इथं 25 सेल्स सिरीज मध्ये जोडणार एका रो मध्ये. सो 25 × 5 म्हणजे किती होणार? 125 व्होल्ट होणार. हे 125 व्होल्ट एका रोजचं व्होल्टेज आणि हे सगळे रोज पॅरल आहेत, त्याच्यामुळे फायनल व्होल्टेज किती होणार आहे? 125 व्होल्ट. ठीक आहे. आता प्रत्येक रोजचा इंटरनल रेझिस्टन्स किती होणार? एका सेलचा आहे 1 ओहम. असे 25 सेल्स सिरीज मध्ये आहेत. सो 25 × 1 किती होणार? 25 × 1 म्हणजे 25 ओहम एका रोजचा होणार. असे 4 रोज पॅरल मध्ये आहेत. म्हणजे इंटरनल रेझिस्टन्स होणार आहे 25 डिवायडेड बाय 4 आणि एक्सटर्नल रेझिस्टन्स किती आहे? 25 आहे. त्याच्यामुळे इथं जर करंट बघितला तर टोटल ईएमएफ किती? 125 झाला आणि एक्सटर्नल रेझिस्टन्स प्लस इंटरनल रेझिस्टन्स म्हणजे किती होणार आहे? 25 प्लस 25/4 म्हणजे 125 डिवायडेड बाय 25 4 जार 100. 100 प्लस 25 125/4 होणार. हे 4 वर जाणार. ओके. 125 कॅन्सल आणि 4 एम्पियर सेकंड ऑप्शनचा करंट येणार आहे 4 एम्पियर. ठीक आहे. तसं आता थर्ड ऑप्शन जर आपण कन्सिडर केला, थर्ड ऑप्शन मध्ये काय करायचं आहे? 5 रोज जोडायचे आहेत. 5 रोज आपण जर जोडल्या तर कसं होणार? एका रो मध्ये 20 सेल्स येणार. 20 × 5 रोज म्हणजे 100, बरोबर आहे ना? एका रो मध्ये 20 सेल्स येणार. मग 20 × 5 म्हणजे 100 व्होल्ट हे व्होल्टेज होणार आहे, एकूण व्होल्टेज. एका रोजचा इंटरनल रेझिस्टन्स किती होणार आहे? 20 × 1 म्हणजे 20 होणार आहे आणि 20 ओहम असे 5 रोज पॅरल मध्ये येणार. सो 20/5 म्हणजे 4 ओहम हा रेझिस्टन्स होणार, इंटरनल रेझिस्टन्स. आणि एक्सटर्नल रेझिस्टन्स किती? 25. सो इथं करंट येणार आहे, थर्ड ऑप्शनचा करंट येणार आहे 100 डिवायडेड बाय कॅपिटल R प्लस स्मॉल r म्हणजे 29. सो हे समथिंग 3 पॉइंट समथिंग येणार आहे. म्हणजे आणखी करंट काय झाला? कमी झाला. आणि नंबर ऑफ रोज 100 करायच्या. नंबर ऑफ रोज 100 करायच्या म्हणजे एका रो मध्ये एकच सेल्स ठेवायचा आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये व्होल्टेज किती होणार आहे? 5 व्होल्टच होणार. एकच सेल एका रो मध्ये आहे ना, 5 व्होल्ट. म्हणजे या 2 पॉइंट मध्ये 5 व्होल्ट, या 2 पॉइंट मध्ये 5 व्होल्ट, या 2 पॉइंट मध्ये 5 व्होल्ट, म्हणजे फायनल व्होल्टेज 5 व्होल्टच होणार आहे. 5 व्होल्ट डिवायडेड बाय एक्सटर्नल रेझिस्टन्स तर 25 आहेच, प्लस इंटरनल रेझिस्टन्स काय असेल तो. त्याच्यामुळं काय होणार इथं? 5 डिवायडेड बाय 25 म्हणजे हे खूपच कमी आन्सर जाणार आहे. सो करेक्ट आन्सर काय येणार आहे? ए विल बी द करेक्ट आन्सर. म्हणजे थोडक्यात याचा मिनिंग काय होतं बघा, करंट